मंडळी, तर तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आजचा व्लॉग आहे लग्नाचा आणि हा आहे माझा लुक। कसं झाला मेकअप, मी स्वतः मेकअप केला, स्वतः हेअरस्टाईल केले आणि ही आहे माझी साडी। आणि काय म्हणत होती मी, तर आता 10:30 वाजलेत आणि 1ची लग्न आहे। तर आता मी थोड्याच वेळात इथून निघू। तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही काय माहिती, पण ॲडजस्ट करून घ्या। सॉन्ग लावलेत मागे आणि त्याचा आवाज जास्त आहे। माझा फोन माझा आवाज घेतोय का नाही काय माहिती। बाकी हळदीचा डान्स कसा वाटला मला माहिती, माझे गुडघे फुटलेत अक्षरशः, एवढं रक्त आलंय त्यातून। मी काय नागिन केले काल, बापरे। चला भेटते तुम्हाला नंतर। तर आता नवरा मुलगा बाहेर आलेला आहे आणि आता मी लगेचच निघू। त्याआधी फोटो सेशन सुरू आहे, बघा बघा। काढलेला आहे फोटो आणि नवरा मुलाकडे जाऊया आपण। आणि आमची ताई आणि राणी दिदींनी आणि पायल दिदींनी नऊवारी नेसले, तर ते बघा। निघू त्यासोबत जा की सनीला वाटव, सनी अरे त्यासोबत जा काय त्या घरात ते कालच्या गेले होते। पायल दीदी जा, मी इकडचं पटकन आठवते ही आहे पायल दीदी, पण नऊवारी नेसले। संजीवनी साडी, मी साडी, आपण जरा जवळपासून त्यासोबत राणी दीदी कुठे काय माहित, नवरा मुलगा कुठे, आर्यन पण नटलेला आहे बघा। राणी दीदी राणी दीदीने तिच्या लग्नाचा लुक केलेला आहे आणि ती खूप छान दिसते बघा। आणि नवरदेव कसा दिसतोय आमचा नवरदेव। तर ही आहे दादाला घेऊन जाणारी गाडी आणि ही त्याची करवली। तर या गाडीमध्ये मधून थोडेच लोक जाणार आहेत आणि आम्ही मग मागच्या ज्या गाड्यात तिथून जाणार। चलो। तर गाडी जाताना असं त्याच्या खाली लिंबू टाकतात, ठेवला जातो आणि मग जाणार गाडी पुढे। आणि सोबतच इथे बाऊलं सजवायचं सुरू आहे। मग ह्याला काय म्हणतात, मडकीचं बाऊलं सजवतायत ना, बाऊलं सजवतात, उतरंडी हा उतरंडी आहेत त्या, बाऊलं सजवतायत। हे बाऊलं अडवायचं असतं रात्री पण खूप मजा, रात्री गोंधळ पण आहे। आणि परी आणि भावेशनी बघा आमचे कसे कपडे अर्धी काढून टाकलेत। हे मुन्ना असं काय तू करतो, तर जॅकेट घाल। जॅकेट घाल, मग तू छान नाही दिसणार। अरे पण छान नाही दिसणार तू, जा पटकन घाल। तर आम्ही पोचलेलो आहोत। लांब जाऊन करा। तर आपली नवरी बघा आणि हा आहे नवरदेव। आणि इथे काय सुरू आहे, पोशाख परत। आणि हा आहे एरिया, लॉन आहे मस्त छान, हा विधी मंडप आणि हा रिसेप्शनसाठीचा।
तर स्टार्टर्समध्ये बघा आता असं सूप आहे जे मी खाल्लेलं आहे आणि मी काय करत होती तर माझं फोनचं स्टोरेज फुल झालं आणि म्हणून मी ते ट्रान्सफर केलं दादाच्या फोनमध्ये आणि मग आता व्लॉग सुरू केला. मंदावहिनी आणि हे सगळे आपलेच आहेत. आई बघा कशी सूप पिते. सूप आणि अक्षत आलेले आहेत. आता लगेचच लग्नाला सुरुवात होईल. छान दिसते मी. आता मी आले स्टार्टर्स खायला. बोलते बाई पहिलं खाऊन घेते मी. एकटेच खात आहेत दाजी. बघा आमचे दाजी मस्त व्हाईट शर्ट घातलंय त्यांनी आणि सोबतीला दा नशीब आल्याच व्हिडिओमध्ये नाही तर परत बोलला असतात काशाला. आलो थांबा आम्ही पण घेऊन आलो. म्हणजे पेन का धुत होते काय कळत सांगते घसरते. खाऊन घ्या नंतर होईल सगळं. तोपर्यंत तुम्ही हा पूर्ण लॉन बघून घ्या कसा आहे. इथून छान दिसतोय ना व्ह्यू. हा विधी मंडप आणि त्याच्यानंतर रिसेप्शनसाठी ते हे सूप होतं आणि पुढे हराभरा कबाब आणि पनीर चिल्ली आहे असं काहीतरी आहे. ताई बघा आमची कशी बसली. ताई आणि मेघाताई, परी आणि आमचा भावेश. हे अजून एक दाजी आमचे. हे बघा हे आहे स्टार्टरमध्ये हराभरा कबाब आणि पनीर चिल्ली. करवल्या बघा सगळ्या करवल्या खात बसल्या तिथे. चालतं. ती पण बघा संजू. बरी ए बरी हाय कर. चला तू बोलला नाही तुझं वाक्य. मेरा नाम आहे तर मंडळी आता नवऱ्याची एंट्री होते. कोण धरगा असं बघणं चाललं मी जाते. एंट्री असणार आहे तर त्यांची तयारी चालली आहे फुल जोरात. जर तुम्हाला बघायला मिळेल असतं की कसे सगळे त्यांच्याकडचे येणार आहेत नवरीला घेऊन.
आता इथे विधी सुरू आहे. मुलीचे मामा, मुलीची करवली, मुलाचे मामा आणि ह्या करवल्याच आहेत. आणि माझा व्हिडिओ कोण काढणार? तर माईक पास करायचा आहे. आता हे उभे राहिले सगळे. फायनली लग्न झालेलं आहे. फोटोग्राफर हाताला हात लावतो. आप्पा इथं बसलेत, सगळे बसलेले आहेत आणि मी कावळ बसतो काय माहिती. चला पाठ मागे त्याला तर आता आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत. गाणी लावल्या काय गाणी लावतो ऐकसारखी सगळे बसलेले. आता कोणाच इथे बसलेलं होतं, कोणाच तिथे नव्हतं आणि दादा वैतागला. मग मम्मीने त्यांना जाऊन बोलवून आणलं की बसा इथे, कारण गरज लागते माणसांची. काय पाहिजे असेल तर आवाज द्यायला. तर हे काय रे आता वरमाई बघा मेहंदी, बघा मेहंदी काढली हातावर, त्या हातावर पण काढले. आम्ही एकाच हातावर काढले. आमच्या माझ्या मुलाचा कार्यक्रम चांगला पार पडला, चांगला सोहळा जमलेला, चांगलं झालं, चांगलं झालं. खूप खुश आहे मी. रात्रीचा डान्स तुम्ही बघितला असेल आमच्या आत्तीचा, कसली नाचत होती खोळ्या का मस्त. आणि ते बघा त्यांच्या थांबवले जेवण सांगितलं आपल्या घरात फोटोसाठी ॲक्च्युली फोटोसाठी ते हार ते करतात ना, चालले ते वाले चालले. आणि आम्ही अजून जेवलो नाही आहे, बाकी सगळे जेवलेत. आम्ही नवरा नवरीसोबत जेवणार. मी इथेच बसली कधीपासून, जाता पण येत नाही आहे. आता मग थोड्या वेळाने अर्धा एक तासाने आम्ही जेवलो. तर आता मी कपडे चेंज केले आहेत आणि आता काय घोळ झाल्या माहिती आहे का, यांनी सनी दादाचे शूज चोरलेत. कारण की बाबूदादाचे तर त्यांनी सेफ ठेवले होते आणि रूममध्ये होते दादाचे शूज. आणि दादा पण बाबूदादासारखाच त्याचे मोठे आहेत आणि ह्यांनी दादाचे शूज चोरले. आणि आता म्हणतात की नाही तुम्ही तेच शूज राहू द्या, नवीन शूज घेऊ. तसं पण तुझ्या पायात शूज आहेतच, तुला ते परवडेल. मग ठेवा, आम्ही फोटो काढून घेतो.
पर्सन मागतायत त्याच्यापेक्षा नवीन शूज येईल. तसं पण शूज दादाकडे आहेत. कायम नवरा बिना बुटाचा फिरतो, दादा बिना बुटाचा फिरतो. त्याचे 2 वेळा शूज घरी गेलो असतो. माझी दीदी नाही, माझ्या दीदीने तर वेगळंच मागितलं असतं. मी तरी थोडे कमी मागते. सांग यार, कम ऑन यार. 20 आम्हाला पण यशस्वी स्वतः बोलली. यशस्वी स्वतः बोलली. यशस्वी बोलणार. ती नाही बोलणार अशी. त्या बोलल्या कोण नाही बोलणार. ती नाही बोलणार. 50 मागतायत. बापरे. गाईज आमची नवरी येऊन सांगते 25 द्या, 25 राहू द्या, नको. चला फोटो काढून घेऊ आपल्या परत मिळणार नाही त्या. 5 ला आता डील करायची सुरू आहे. बघू मानते का. आली का. एक काम करा, शूज द्या आम्हाला. तर आता आम्ही सगळे जेवायला आलेलो आहोत आणि मी अर्ध खाल्लं. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मला ब्लॉग काढायचा आहे. काय आहे माहीत नाही, पण तुम्ही बघा आणि हे करा. दादा बघा आलाय. हे सगळे घरचे बसलेले आहोत आम्ही जेवायला. चला मामाच्या हातनं खा घास. एक मिनिट 5 वाजून गेलेले आहेत आणि आत्ताचे आम्ही सगळे जेवलो. आणि हा हे माझं लुक. आता चालले रूममध्ये. सामान साडी वगैरे काढलेली, ती सगळी पिशवी घेऊन जायचं आहे. आता जायचं डायरेक्ट घरी. कदाचित मी हा ब्लॉग आता इथे एंड करते. मी मुन्ना बघा किती हा काल खडखडाकड होता सगळ्यांच्या अंगावरती.
बोल. मेरा नाम है डोली और मैं हूँ बंदों की गोली. कसा बसलाय आमचा आईस्क्रीम खाऊन खाऊन. तर भावेशच्या इच्छेसाठी आपण ब्लॉग सुरू केले. तो बेरा सांग की आता आम्ही सगळे निघालेलो होतो. सांग. आता आम्ही सगळे निघालो आहे कुठे? घरी. घरी. कोणाला घेऊन? यशश्री मामीला घेऊन. हा. आणि तुझा आवाज कशाने बसला? ओरडण्यातून. आईस्क्रीम नाही खाल्लं तू? खाल्ले. किती खाल्ले? 1. माझ्या समोर 2 खाल्ले. आता आम्ही गेलो तेव्हा 1 खाल्लंय. किती झाले? 3. आणि मी नसताना खाल्ले असतील ते वेगळेच. चल त्यांना सांग थँक्यू इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर सांग. हा. सांग व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.